हॅलो, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो बघा दोघंजणं मोठ्या मंडीमध्ये. कशासाठी ते पण मी तुम्हाला सांगते. आज आहे आपल्या शिवचा बड्डे. तर बड्डेसाठी डेकोरेशनला आम्हाला लागणार होती थोडीफार गुलाबाची फुलं आणि भाजी वगैरे पण आणायची होती. ही बघा मी काय काय घेतलं आहे. तर इकडे बघा घेतली होती काकडी आणि खाली घेतले होते बघा गिलके, दोडके, मेथीची भाजी, पालक आणि कोथिंबीर. त्यानंतर आम्हाला तिथून जायचं होतं दूध घेण्यासाठी. तर आम्ही आलो होतो बघा दूध डेअरीवर दूध घेण्यासाठी. तर इकडे मध्ये गेलेले शिवचे पप्पा दूध घ्यायला आणि आलो बघा आम्ही घरी. आणि शिव पण उठलेली आहे. जेव्हा मी मंडीत गेले तेव्हा शिवला झोपी घालून गेले, ते झोपलेली होती ती, त्यामुळे लवकर जाऊन लवकर आलो. आणि इकडे बघा शिव पण उठलेली आहे आणि तिची फ्रेंड पण आलेली आहे तिला विश करण्यासाठी. इकडे बघा समू दीदी बसलेले आहे आणि समू दीदी सकाळी सकाळी चाऊमिन खाते. कोणाचा बड्डे आज? शिवचा. या शिवचा बड्डे. आणि इकडे बघा चालू आता आईचा आणि माझ्या बहिणीचा स्वयंपाक. काय भाजी केली आई? मेथीची भाजी. आणि पातेल्यात काय दूध टाकायचं आहे ना, दूध आणलेलं आता. आणि लाईट गेली कारण की आज शुक्रवार आहे. काय दिलं तुला बाबांनी? काय दिलं? जाते ना आणून देते ना. कॅडबरी. एक समूला कॅडबरी दिली, एक शिवला कॅडबरी दिली. कुठे समू दीदीची कॅडबरी? कुठे ही समू दीदीची कॅडबरी लगे खाणं पण चालू केली, फोडली पण. आम्हाला म्हणल्या पण नाही द्या मामी घ्या खायला. एकट्या एकट्या. दादा आलात लगे दादा पशी. बापरे. तुझी कुठे दाखव. इकडे आंघोळ वगैरे करून बसले होते बघा देवपूजा करायला. छान अशी देवपूजा वगैरे करत होती मी इकडे. आणि समू दीदी माझ्याकडे येऊन म्हणत होत्या मामी मला पण देवपूजा करायची, मला पण करू द्या. तर मी त्यांना बोलली की समू तुम्ही अजून लहान आहे, तुम्ही मोठे झाल्याच्या नंतर तुम्ही देवपूजा करा. अशा गप्पा वगैरे मारणं चालू होत्या यांच्या. आणि ताई इकडे शिव बघा शिवचं म्हणणं होतं की ती कशी मम्माकडे जाते तसं मला पण तिच्यापाशी जाऊन बसू दे. ती बिलकुल आजीपाशी थांबत नव्हती बघा, आली माझ्याकडे. तिला एवढं आवडतं ना देवपूजा वगैरे करायला खूप. देवाचा आपण समजा टाळ वगैरे पण वाजायला घेतला ना, अशी मस्त टाळ वगैरे वाजवते. तिचा स्पेशल व्हिडिओ काढून मी तुम्हाला पाठवेल की किती छान ती टाळ वाजवते. तिला जर आपण बोललो ना शिव जा बरं आपला तिथलचा टाळ वगैरे घेऊन ये, लगेच जाते देवापाशी आणि टाळ वगैरे घेऊन येते. आणि ह्या दोघी मुलींना एवढा ह्यावा द्यावा येतो एकमेकींचा, बापरे. खरं तुम्ही बघितलं ना तुम्ही पण शॉक होऊन जासाल. आम्हाला त्यांचं एवढं नवल वाटतं की यांना आतापासून एवढं काय समजतं की हिने हे केलं तर ते मला करायलाच पाहिजे म्हणून. नाही ती समूला म्हणती जाय. इकडे शिव इकडे 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 शिव बोलू ते सम बोलू बाई तुझी बाई काही बाई बाई तू जाईन तिकडे. मला फक्त मोठे टाकेल मी याचे टाकले म्हणजे बोलू ते इकडे तिकडे नको जाऊ मला. आज आम्ही तसले घराजून समू दिदी आपली ती वाढदिवसाला. हा पाहिजे का साथ धरली. काय करणे आज गेलो आम्ही आज. तर बघा ही सगळी तयारी तुम्हाला कशी वाटतीये. इकडे चालेल शिवांशीचं डेकोरेशन करणं. तर हे शिवच्या पप्पाने बनवलं बघा शिवसाठी बॅनर. खूप छान बनवलेलं आहे, खूप छान दिसते. किती गोड स्माइल देते बघा. अजून बाकी आहे. तर हे पूर्ण डेकोरेशन शिवच्या पप्पाचं आहे. कसं वाटलं मग तुम्हाला डेकोरेशन करून शिवांशीच्या बड्डेचं? भारी वाटलं बघा. मला पूर्ण कॉन्फिडन्स होता, पूर्ण विश्वास होता तुम्ही हे डेकोरेशन करू शकता म्हणून. त्याच्यामुळे ना मी डेकोरेशनवाल्याला बोलवलं नाही. खरं हे शिवांशीच्या फ्रेंडला द्यायचे बरं ते टोप. चांगले ठेवा. हे शिवांशी सारखंच बाळ आहे झोपलं आणि इकडे शिवांशी झोपली. मस्त नवा नवा ड्रेस. किती गोड झोपलं माझं बाळ. आता हिची चांगली झोप झाली की म्हणजे ती चांगला बड्डे होईल. आणि तिची तब्येत पण बरी नाही आहे.
आणि शिवसाठी बघा किती छान टोप आणलेलं आहे मी. आता फक्त हातीने घालू द्यायला पाहिजे. तर अजून चालू आहे, अजून पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्यानंतर बघा आल्या होत्या माझ्या छोट्या ननंदबाई आणि माझे भाऊ, 2 भाऊ आणि छोट्या ननंदबाई आल्या होत्या बघा. तर त्यासाठी करते मी इकडे नाश्ता पोहे. आणि इकडे केलं होतं बघा शिव आणि समूला गोड शिरा. तर शिव काही जास्त गोड खात नाही, पण समूला खूप आवडला होता माझ्या हातचा गोड शिरा. आणि इकडे बघा शिवचा मामा आला होता. तर त्यांनी किती क्यूट छान असं टेडी बिअर पण नाही, छान अशी बावली. ती एवढी छान दिसती ना, शिव एवढीच ती शिवपेक्षा पण मोठी आहे, तुम्हाला दिसत असेल तिकडे. आणि तुम्हाला अजून दाखवते मी. त्याच्या पहिले इकडे बघा, इकडे केलं होतं आपण बट्ट्या. बघून तुमच्या लक्षात आलं असेल की शिवच्या बड्डेला केलेलं आहे बट्ट्या, वरण आणि गुलाबजामुनचा बेत. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी कशी आम्ही गुलाबजामुन रेडी केलेले. इकडे यांना सगळ्यांना दिलेलं आहे बघा पोहे वगैरे जेवायला. ताईन ते पण पलीकडच्या रूममध्ये बसलेले आहे. आणि इकडे बघा तुम्हाला पूर्ण दाखवायची होती ना ती बावली किती छान आणलेली. इकडे बघा एवढी क्यूट दिसती ना. हे दोघं जे पोज देत आहे ना, त्यांना बोलत होते की कसे झाले पोहे, तुम्हाला आवडले का? तर ते सांगत होते एकच नंबर झाले म्हणून. आणि शिव ना तिच्या पप्पापाशी जाऊन एक घास खाती, तिच्या मामाकडे जाऊन एक घास खाती, दुसऱ्या मामाकडे जाऊन आज सगळ्यांपाशी जाती. आणि तिच्या फक्त एकाच मामाच्या हाताने ती शिरा खाती, बाकी दुसऱ्या फक्त पोहे. तिला पण खूपच पोहे आवडले वाटतं. तर अजून चालूच आहे आपलं डेकोरेशन. जास्त काही डेकोरेशन करायचं नाही, कारण की आपण जर जास्त डेकोरेशन करत राहिलो तर पुढे जागा कमी पडेल. त्यामुळे त्या जागेच्या हिशोबानेच आपण डेकोरेशन करतो, कारण की आमचा हॉल खूप छोटा आहे, जास्त मोठा पण नाही. जायचं होतं बघा आम्हाला हॉटेलमध्ये सेलिब्रेट करण्यासाठी, पण शिवची तब्येत बरी नव्हती आणि ती किरकिर करते. मग तिच्यासाठीच आपण बड्डे करते, पण मग तिच्या तब्येतीकडे लक्ष देऊन पण आपल्याला हा कार्यक्रम करावा लागेल. तेच लक्षात घेऊन आम्ही मग घरीच ठेवलेला आहे बघा कार्यक्रम बड्डेचा. तर मी सगळ्या छोट्या छोट्या मुलांना आणि बायकांना बोलून आणलं होतं बघा बड्डेला. म्हणजे सांगावं लागतं सगळ्यांना की या बड्डेला आपल्या घरी. तर सगळे आले होते बघा इकडे आणि चालले होते फोटो वगैरे काढणं. आणि शिवला एवढे छान छान फ्रॉक आणले होते. तिच्या आत्याने पण एवढा छान आणला, तिच्या मामाने पण एवढा छान फ्रॉक आणला. आम्ही तिला दोन्ही पण ट्राय केले, पण ती दोन्ही फ्रॉक नाहीच म्हणत होती. तिला आखर शेवटी हा फ्रॉक एवढा आवडला ना, कारण की हा एकदम सॉफ्ट आहे. आणि ही बघा ही पूर्ण शिवची चिल्लर गँग आहे, जी की यांच्यासोबत ती रोज खेळत असती आणि यांच्यासोबतच असती. ती 3-4 घंटे यांच्यासोबतच राहते. त्यामुळे यांच्यामुळे पण खास बड्डेला शोभा आली शिवच्या. चला तुम्हाला दाखवते शिवच्या बड्डेचा केक. तर हा बघा शिवच्या बड्डेला हा केक आम्ही बुक केला होता. तर कशी डिझाईन आहे आणि केक कसा वाटला हे मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. तर त्यानंतर बघा माझ्या वहिनीने पहिले तिला ओवाळून वगैरे घेतलं. त्यानंतर दुसऱ्या वहिनीने पण तिला छान असं ऑक्शन वगैरे केलं तिचं आणि तिला ओवाळून वगैरे घेतलं. तर बघा कशी शांत बसली होती. तर तुम्ही आमच्याबरोबर हा बड्डे एन्जॉय करा आणि बघत राहा. नंतर मी ताईंनी ओवाळून घेतला आणि बघा आता ओवाळताय आई. आणि शिवचं चालू होतं लक्ष की किती मुलं आले किती नाही, सगळ्या मुलांकडे बघूनच चालू होतं तिचं फक्त. आणि इकडे घेतलं आईने ओळून. आता घे त्यानंच कमी हो.
शिव केला बंद शिव हॅपी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू शियांशी. त्याला हव्याच्या दिस घेऊन राहिली. बस बस आता फोटो काढा. थोडं इथं बाहेर थांबायला प्रो घ्यायचा तर छान असा केक वगैरे कट करून घेतला आणि लगेच सगळ्यांना जेवायला वगैरे बसून दिलं. सगळ्यांनी जेवण वगैरे केलं. आम्ही जेवण केलं. आम्हाला जेवायला खूप उशीर झाला तर वाजले ते रात्रीचे 11:30. सगळ्यांनी जेवण वगैरे केले आणि छान असे फोटो वगैरे काढले आणि बड्डे पण एवढा छान झाला ना, मला तर खूप आवडला. बाहेर करण्यापेक्षा आपण घरी जे करतो ना याच्यात मज्जाच वेगळी असते, कारण की आपण आपल्या घरचे गल्लीतले सगळ्यांना बोलवतो आणि आम्हाला पण असं वाटलं होतं की आम्ही हॉटेलमध्ये करावं, पण नंतर विचार केला की अरे आपण हॉटेलमध्ये जर आपण सगळ्यांना बोलवू शकत नाही आणि सगळ्यांचं पण येणं शक्य नसतं, कारण की पावसाचे दिवस राहतात. शिवचा पहिला बड्डे खरंच खूप भारी झाला आणि माझे भाऊ ते सगळे आले. तुम्हाला आजचा ब्लॉग हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी यांना सगळ्यांना वाटी लावत होते, तेवढं शिवचं म्हणणं होतं की मी पण यांना बस स्टँडवर वाटी लावून येते. तर ती बघा तिच्या मामाच्या पहिलेच समोर जाऊन बसलेली गाडीवर. तर चला हा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्हाला हा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.